सर्वांना नमस्कार। आजच्या वर्गात आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वैयक्तिक प्रतिकारांविरुद्ध व्होल्टेज आणि करंट कसे मोजायचे याबद्दल चर्चा करणार आहोत। ऑब्जेक्टिव्ह: या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही डीसी आणि एसी सर्किटमधील व्होल्टेज आणि विद्युत प्रवाह मोजण्यास सक्षम असाल। सीन 2. प्रथम डीसी सर्किटवर चर्चा करूया। आम्ही ओमचा नियम वापरून व्होल्टेज, विद्युत प्रवाह आणि प्रतिकार यांच्यातील संबंधांवर आधीच चर्चा केली आहे। ओमच्या नियमानुसार दिले जाते V = I × R, I = V/R, R = V/I। व्होल्टेज आणि वर्तमान मोजमाप: व्होल्टेज व्होल्टमीटर वापरून मोजले जाऊ शकते आणि नेहमी सर्किटला समांतर जोडलेले असावे। ॲमीटर वापरून विद्युत प्रवाह मोजला जाऊ शकतो आणि तो सर्किटसह मालिकेत जोडलेला असावा। सीन 3. मालिका सर्किट्समध्ये व्होल्टेज आणि करंटचे मापन। पहिली पायरी: 12 व्होल्टची बॅटरी, एक स्विच एस आणि 0 ते 200 मिलीअँप पर्यंतच्या मालिकेत 100 ओम्सच्या मेटल फिल्म रेझिस्टरसह एक ॲमीटर कनेक्ट करा। सर्किटच्या समांतर 0 ते 15 व्होल्टचा व्होल्टमीटर कनेक्ट करा। पायरी 3: एस स्विच बंद करा आणि सर्किटला ऊर्जा द्या। ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंगमधून अनुक्रमे वर्तमान आणि व्होल्टेज मूल्य लक्षात घ्या। R = V/I या सूत्रातील मूल्य बदला आणि गणना केलेले मूल्य 100 ओम्सच्या समान असल्याची खात्री करा। आता स्विच उघडा आणि विद्यमान असलेल्या मालिकेमध्ये आणखी 100 ओम प्रतिरोधक जोडा। स्विच बंद करा आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या। R = V/I सूत्रातील मूल्य बदला। रेझिस्टरचे मूल्य 200 ओम्स असल्याची खात्री करा, कारण 2 100 ओम प्रतिरोधक मालिकेत जोडलेले आहेत। सीन 4. समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटचे मापन। 2 प्रतिरोधक R1 आणि R2 कनेक्ट करा, प्रत्येकाला 100 ओम्स आहेत एकमेकांच्या समांतर। 12 व्होल्टची बॅटरी, एक स्विच एस आणि 0 ते 500 मिलीअँपच्या श्रेणीतील ॲमीटर समांतर सर्किटशी जोडा। स्विच एस उघडलेल्या स्थितीत असल्याची खात्री करा। पायरी 3: सर्किटच्या समांतर 12 व्होल्ट मोजण्यासाठी पुरेसे लांब व्होल्टमीटर कनेक्ट करा। सर्किटला ऊर्जा देण्यासाठी एस स्विच बंद करा। अनुक्रमे ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंगमधून वर्तमान आणि व्होल्टेज मूल्य लक्षात घ्या आणि R = V/I या सूत्रातील मूल्य बदला। दोन्ही प्रतिरोधक समांतर जोडलेले असल्यामुळे गणना केलेले मूल्य 50 ओम्सच्या समान असल्याची खात्री करा। एस स्विच उघडा आणि विद्यमान R1 आणि R2 समांतर कनेक्टेड सर्किट्सच्या समांतर 100 ओम्ससह दुसरा रेझिस्टर R3 कनेक्ट करा। एस स्विच बंद करून सर्किटला ऊर्जा द्या। ॲमीटर आणि व्होल्टमीटरचे रीडिंग लक्षात घ्या आणि त्यांना R = V/I या सूत्रामध्ये बदला आणि गणना केलेले प्रतिरोध मूल्य 33.33 ओम्सच्या समान असल्याची खात्री करा, कारण तीनही 100 ओम्स प्रतिरोधक एकमेकांना समांतर जोडलेले आहेत। सीन 5. एसी सर्किट्समध्ये व्होल्टेज आणि करंटचे मोजमाप। एसी सर्किटमधील मोजमाप केवळ हलत्या लोखंडी उपकरणांच्या मदतीने करता येते, हलत्या कॉईल उपकरणांच्या मदतीने नाही। हलणारे लोखंडी मीटर एसी किंवा डीसी चिन्हाने किंवा नॉन लिनियर स्केलने ओळखले जाऊ शकतात। सिरीज एसी सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंटचे मापन। 40 वॅटचा दिवा, 240 व्होल्टची एसी सप्लाय, एक स्विच एस आणि 0 ते 1 अँपिअर पर्यंतचा ॲमीटर सर्व मालिकेत कनेक्ट करा। स्विच एस खुल्या स्थितीत असल्याची खात्री करा। सर्किटच्या समांतर 0 ते 300 व्होल्ट्सचे व्होल्टमीटर कनेक्ट करा। एस स्विच बंद करा आणि अनुक्रमे ॲमीटर आणि व्होल्टमीटर रीडिंग लक्षात घ्या। R = V/I या सूत्रामध्ये व्होल्टेज आणि करंटची मूल्य बदला। गणना केलेले प्रतिरोध 1440 ओम्सच्या समान असल्याचे सुनिश्चित करा। तुम्ही हे सूत्र वापरून सत्यापित करू शकता। P = V²/R, R = V²/P, R = 240 × 240 / 40, R = 1440 ओम्स। एस स्विच उघडा आणि आता अस्तित्वात असलेल्या 40 वॅटच्या दिव्याशी दुसरी 40 वॅट लॅम्प सिरीज कनेक्ट करा। आता स्विच बंद करा आणि ॲमीटर आणि व्होल्टमीटरचे रीडिंग लक्षात घ्या आणि R = V/I या सूत्रामध्ये बदला, जेणेकरून गणना केलेले प्रतिरोध मूल्य 720 ओम्स समान असेल। तुम्ही हे सूत्र वापरून सत्यापित करू शकता। P = V²/R। येथे समान वॅटेजचे 2 दिवे मालिकेत जोडलेले आहेत आणि लागू केलेला 240 एसी व्होल्टेज प्रत्येक रेझिस्टरवर 120 व्होल्ट्सवर समान प्रमाणात वितरित केला जातो। दिवा 1 वर P = V²/R, R = V²/P
R is equal to 120 into 120 divided by 40. R is equal to 1440 divided by 40. R is equal to 360 ओम. हाच प्रतिकार दिवा 2 वर होतो. त्यामुळे मालिकेतील 2 दिव्यांचे एकूण प्रतिरोध 720 ओम्स होते, जे गणना केलेल्या ओम्सच्या समान आहे. AC सर्किटमधील व्होल्टेज आणि विद्युत प्रवाह मालिका आणि समांतर संयोगाने कसे मोजायचे याबद्दल चर्चा करूया. L1, L2 आणि L3 असे 3 दिवे घ्या. प्रत्येक दिव्याची शक्ती आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 100 वॅट 240 व्होल्ट असू द्या. दिवे L1 आणि L2 एकमेकांना समांतर कनेक्ट करा. दिवा L3 मालिका सर्किटशी जोडा. 50 हर्ट्झ AC सप्लाय स्विच S आणि 0 ते 50 मिली अँपचे मूव्हिंग आयरन एमिटर सर्किटशी जोडा. स्विच खुल्या स्थितीत असल्याची खात्री करा. सर्किटच्या समांतर 0 ते 300 व्होल्टचे मूव्हिंग आयरन व्होल्टमीटर कनेक्ट करा. स्विच S बंद करून सर्किटला ऊर्जा द्या. टॅब्युलेशनमध्ये व्होल्टमीटर आणि ॲमीटर रीडिंग लक्षात घ्या. फॉर्म्युलामधील व्होल्टेज आणि करंटची मूल्ये बदलून प्रतिरोध R ची गणना करा. R is equal to V/I. आता आपण प्राप्त मूल्याची सैद्धांतिक दृष्ट्या खालीलप्रमाणे पडताळणी करू. लॅम्प L1 चा रेझिस्टन्स शोधू. P is equal to V²/R. तर R is equal to V²/P. मूल्य 240 ला V आणि 100 ला P म्हणून बदला. R is equal to 240 into 240 divided by 100. R is equal to 576 ohms. L2 आणि L3 ची प्रतिकार शक्ती देखील 576 ओम्स असते, कारण सर्व दिव्यांची वॅटेज आणि ऑपरेटिंग व्होल्टेज समान असते. त्यामुळे प्रतिमेप्रमाणे सर्किट काढता येते. चला एकूण प्रतिकार शोधूया. R is equal to R1 into R2 by R1 plus R2. R is equal to 576 into 576 by 576 plus 576. R is equal to 288 ohms. आता सर्किट अनुक्रमे 288 आणि 576 ओम्स सह मालिकेत 2 प्रतिरोधक दिसते. फक्त 2 प्रतिकार मूल्य जोडा, कारण ते मालिकेत आहेत. तर एकूण प्रतिकार 864 ओम्स आहे. R is equal to 864 ohms. या मूल्याची मोजलेल्या मूल्याशी तुलना करा आणि ते समान असल्याची खात्री करा.